उन्हाळी भात ही शेती पद्धत भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भागात केली जाते. ही शेती जानेवारी ते मे या कालावधीत घेतली जाते. योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर आणि कीड नियंत्रण यामुळे उन्हाळी भात पिकातून चांगला उत्पादन आणि नफा मिळू शकतो. उन्हाळी भातासाठी हवामान उष्ण आणि कोरडे असणे आवश्यक असते. या पिकासाठी भरपूर पाण्याची गरज असल्यामुळे ही शेती प्रामुख्याने कालवे, विहीर किंवा ठिबक सिंचन उपलब्ध असलेल्या भागात केली जाते. जमिनीचा प्रकार मध्यम ते भारी काळी जमीन किंवा चिकणमाती असावी. जमीन चांगली सपाट आणि पाण्याचा निचरा योग्य असावा. बियाण्यांची निवड करताना उच्च उत्पन्न देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक जाती निवडणे महत्त्वाचे असते. रोपवाटिका तयार करून 20 ते 25 दिवसांनी रोपे मुख्य शेतात लावली जातात. रोपांमध्ये योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे वाढ चांगली होते. खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नात, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादन वाढते. तसेच वेळोवेळी तणनियंत्रण करणे आवश्यक आहे. उन्हाळी भातात पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतात सतत पाण्याची पातळी राखणे गरजेचे असते, पण जास्त पाणी साचू देऊ नये. योग्य वेळी पाणी देणे आणि निचरा करणे यामुळे पिकाची वाढ चांगली होते. कीड आणि रोग नियंत्रणासाठी खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नात, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादन वाढते. तसेच वेळोवेळी तणनियंत्रण करणे आवश्यक आहे. उन्हाळी भातात पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतात सतत पाण्याची पातळी राखणे गरजेचे असते, पण जास्त पाणी साचू देऊ नये. योग्य वेळी पाणी देणे आणि निचरा करणे यामुळे पिकाची वाढ चांगली होते. कीड आणि रोग नियंत्रणासाठी शेताची नियमित पाहणी करावी. रोग दिसल्यास योग्य औषधांचा वापर करावा. सेंद्रिय उपायांचा वापर केल्यास उत्पादन सुरक्षित आणि निरोगी राहते. उन्हाळी भाताचे उत्पादन साधारणपणे 90 ते 120 दिवसांत तयार होते. योग्य काळजी घेतल्यास चांगल्या प्रतीचे धान मिळते आणि शेतकऱ्याला चांगला नफा होतो. शेवटी, उन्हाळी भात ही मेहनत आणि नियोजनाची शेती आहे. योग्य पद्धतीने शेती केल्यास ही पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.